मुंबईकरांवरती पाणी टंचाईचं संकट आता घोंगावू लागलंय। त्यामुळे पालिकेनं 5 ते 10% पाणी कपातीची घोषणा केली आहे। तर हा सगळा कारभार नियोजन शून्य असल्याची टीका विरोधक करतात। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयामध्ये किती पाणीसाठा उरलाय, काय आहे विरोधकांचा आरोप आणि काय म्हणतात मुंबईकर, बघूयात। दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान। मुंबई शहर महाराष्ट्राची राजधानी, तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर। देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो बिऱ्हाडं रोजगारासाठी मुंबईत स्थिरावली। या मुंबापुरीनं अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवलाय। मात्र दरवर्षी उन्हाळ्यात या शहराची तहान भागवणं अवघड होतंय। उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्यात। त्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर भागांप्रमाणेच राजधानी मुंबईला सुद्धा पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात। मान्सूनच्या आगमनाला आता अवघे काहीच दिवस उरलेत। असं असताना आता मुंबईकरांना सुद्धा पाणी कपातीचा फटका बसणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये 10%पेक्षा कमी पाणीसाठा उरलाय। त्यामुळे मुंबई महापालिकेनं 30 मे पासून 5% तर 5 जून पासून 10% पाणी कपातीची घोषणा केली आहे। मुंबईची तहान भागवणाऱ्या जलाशयांमध्ये किती पाणी? मोडक सागर 22,877 दशलक्ष लिटर, तानसा 41,478 दशलक्ष लिटर, मध्य वैतरणा 21,948 दशलक्ष लिटर, भातसा 45,024 दशलक्ष लिटर, विहार 6,438 दशलक्ष लिटर, तुलसी 2,437 दशलक्ष लिटर, एकूण 1,40,202 दशलक्ष लिटर। वाढलेल्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी या शहरात स्प्रिंकलरद्वारे पाण्याचा शिडकाव करण्यात आला। तर दुसरीकडे स्वच्छतेसाठी मुंबईच्या रस्त्यांवर पाण्याचा फवारा मारत डीप क्लीन करण्यात आलं। त्या डीप क्लीनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आलं होतं। पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नियोजनाचा अभाव असल्याचं सांगत त्याच डीप क्लीन ड्राईव्ह कडे बोट दाखवलंय। डीप क्लीन ड्राईव्ह जे केलेलं आहे, किती डीप केलेलं आहे सगळे लोक माहीत आहे, पण ते पाणी कोणतं वापरतात? ते पाणी जे आहे पिण्याचे पाणी वापरलेलं आहे। ना इलाजाने ते जे तुम्ही पाणी वापरले, आता पाणी कुठून देणार लोकाला? त्यासाठी कपात जे तुम्ही आता करतात, जे 4 महिन्यात तुम्ही 6 महिन्यात डीप क्लीन केलेलं आहे आणि मुंबईचे जे लोकांचे पिण्याचे पाणी वापरले आहे त्याचे आता परिणाम इकडे एकंदरीत दिसत आहे। खबरदारीची योजना म्हणून पाणी कपात केलेली आहे। धरणामध्ये पाण्याचा साठा कमी आहे आणि जर समजा मुंबईत येणारा मान्सून आणि पावसाळा याला विलंब झाला तर काय उद्या एक गंभीर स्थिती निर्माण होऊ नये म्हणून आज पाणी कपात केलेली आहे। आणि म्हणून माझं मुंबईकरांना सर्वांना आवाहन आहे की आपण कृपया पाण्याचा वापर जपून करा। तर पाणी कपात जाहीर झाल्यानंतर भाजपाचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी ही केवळ जबाबदारीची बाब असल्याचं म्हटलंय। काही महिन्यापूर्वी आपल्याला आठवण आहे की आपण 10% काही भागात पाणी कपात केले होते। हे फक्त 10% म्हणतात, पण पाणी कपात जे आहे 40-50% पाणी कपात होतात। आणि हे पाणी लोकाला जेव्हा 10% बोलतात ना, लोकांचे एरियामध्ये पाणी येत नाही आणि लोकाला पाणी मिळत नाही। असा किती वेळ आम्ही सांगितलेलं आहे की 10% फक्त पेपरमध्ये तुम्ही दाखवतात, बट हे कपात आहे 40% कपात आहे।
महानगरपालिका कागदावर 10% पाणी कपात दाखवते, मात्र प्रत्यक्षात 40 ते 50% पाणी पुरवठा कमी करते असा आरोपही रवी राजा यांनी केलाय. त्यांच्या या आरोपावर मुंबईकर गृहिणींनी सुद्धा दुजोरा दिलाय. अहो, जे आता पाणी देत आहे तेच जनतेला पुरत नाही, आम्हाला पुरत नाही, तर 10% आणि 5%चे वाढता कुठे? 5% केलं तर ते 25% कपात करतात. म्हणजे सामान्य जनतेने करायचं काय? दुसरा एक प्रश्न आहे, हा जर पाणी कपातचा प्रश्न आला, पाणी नाही, गटारं भरलेत, महानगरपालिका जनतेने जर आमच्या वेब साऊथ वॉर्डला गेलं तर तिथे आम्हाला महानगरपालिकेतले कर्मचारी दातच देत नाहीयेत. हे जे सरकार आहे ते 2.5 वर्ष झालं नगरसेवक बसू देत नाहीयेत. आता जरी बोलले 100% आम्हाला पाणी देतोय, जरी त्यांनी 100% पाणी दिलं ना तरी त्याच्यामध्ये प्रेशर इतका स्लो करतात ना की ते 25% 20% जेवढं कपात करतात ना त्याच्यापेक्षाही त्यांचा प्रेशर कमी असतो. त्याच्यामुळं पाण्याचा प्रॉब्लेम आहेच आणि कोणीच याला दाद देत नाहीयेत. कुठेही जा, नगरसेवकांकडे गेले तर म्हणतात आमचा टर्न संपलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. मग सामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची? पाणी कपात त्याच्यापेक्षा जास्त होतं, 5% 10%पेक्षा जास्त होतं. तुम्हाला पण 25% पर्यंत करतात पाणी कपात. हो, पहिलं आमच्याकडे 7:20ला पाणी यायचं, 10ला जायचं. आता 7:45ला पाणी येतं, 9:30ला जातं. 9 त्याच्यात परत आता कपात करतायत. मग का नाही पुरत पाणी आम्हाला. या महिलांच्या म्हणण्यानुसार आत्ताच अपुरा पाणी पुरवठा होत असेल तर, मात्र मान्सून जोरात बरसून जलाशयांमध्ये आवश्यकतेनुसार पाणीसाठा होत नाही तोवर मुंबईकरांना ही पाणी कपात सहन करावी लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळेत बरसला तरच मुंबईकरांना लवकर दिलासा मिळू शकेल. मात्र दरवर्षी बरसणाऱ्या या पाणी टंचाईच्या झळांमधून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी महापालिकेने काहीतरी कायमस्वरूपीचा तोडगा काढायला हवा. भारताच्या विकासात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या या आर्थिक राजधानीची पाणी टंचाईच्या संकटातून कधी सुटका होणार असा प्रश्न मुंबईकरांना पडू लागलाय. विक्रांत शिंदेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.